आजपासून सर्व शेतकऱ्यांसाठी एक माहिती म्हणून म्हणून सांगत आहे। तर काय झालं, अचानक पाऊस पडला, कधी गारपीट आली, उन्हाळ्यात पाऊस आला, पावसाळ्यात पाऊस आला, हिवाळ्यात पाऊस आला। काय व्हायलंय, जे तज्ज्ञ मंडळी आहेत ते मग काय कारण सांगायले तर एल निनोबद्दल सांगायले। तर तुम्हाला एक एल निनो हे नेमकं काय आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। तर काय झालं, 2017-18च्या दरम्यान डॉक्टर रंजन केळकर हवामान तज्ज्ञ यांच्याशी मी चर्चा केल्याच्या नंतर तर आम्ही दोघांनी चर्चा केली। तर एल निनोबद्दल त्यांनी मला खूप काही सांगितलं आणि त्याच्यानंतर मी देखील अभ्यास करत होतो। तर मग त्यांच्या अभ्यासातून मला खूप काही असं अभ्यास करायला मिळालं। म्हणून डॉक्टर रंजन केळकर सरचे त्यांना धन्यवाद देतो, कारण की त्यांनी खूप मला अशी काही माहिती सांगितली। तर मला शिकायला भेटलं त्यांच्यापासून आणि माझ्यापासूनकडे काही ज्ञान होतं। तर त्याच्यानंतर मी सगळा अभ्यास केला। तर एल निनोबद्दल सांगतो। एल निनो आणि ला निना हे दोन मुळातच स्पॅनिश भाषेतील शब्द आहेत। काही वर्षापासून मराठीत जसेच्या तसे वापरत आहेत, पण त्याचा नेमका अर्थ माहीत नसला तरी त्याचा आणि आपल्या मान्सूनशी काहीतरी संबंध आहे असं प्रत्येक जणांना वाटतं। आणि एल निनोचं नाव निघालं की दुष्काळ पडणार अशी सगळ्याच्या मनात भीती वाटायली आणि ला निना उद्भवला की पाऊस होणार असं सगळ्यांना वाटतं। पण यामध्ये तथ्य काय हे जाणून घेणं महत्त्वाचं। तर तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो, एल निनोचं शब्दशः मराठीत नाव होतं बाळयेशू। बाळयेशू हे नाव पडण्याचं कारण एल निनो ख्रिसमसच्या सुमारास उद्भवतो, म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये उद्भवतो, म्हणून त्याला नाव दिलं एल निनो। एल निनो आणि ला निना हे दोन परस्पर तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे दोन नावं नाहीत आणि घटना नाहीत, आलटून पालटून सुरू राहणाऱ्या दीर्घ अवधीच्या समुद्रातील प्रक्रिया आहे। तर तुम्हाला एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे, पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला जो प्रशांत महासागर आहे, त्या प्रशांत महासागराचं काय होतं, तापमान सरासरीपेक्षा वाढतं आणि ही तापमान वाढ काय होती, समुद्रावर पसरते। जेव्हा समुद्राचं तापमान अर्ध्या अंशानं वाढतं त्यावेळेस सौम्य एल निनो निर्माण झालं जाहीर केलं जातं आणि सगळीकडे दुष्काळ पडणं असं म्हणतात। आणि त्या समुद्रामध्ये ज्यावेळेस दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देशामध्ये ला निनाबद्दल सांगतो की ला निना कसं असतं की त्या समुद्राचं तापमान हळूहळू कमी होतं, मग त्यावेळेस ला निना उद्भवलं म्हटलं जातं आणि तिथं पाऊस पडणं असं जाहीर केलं जातं। पण इसवी सन 1617व्या शतकात जे त्या समुद्रामध्ये जे मच्छीमार करत होते कोळी समाज, मग ते कोळी समाज मच्छीमार करत असताना समुद्रामध्ये फिरत असताना कधी कधी काय झालं की त्यांना त्या समुद्राचं पाणी तापलेलं जाणून आलं आणि त्या पाणी तापल्याच्या नंतर समजा उष्णता तापमान वाढल्याच्या नंतर त्यांना त्या वर्षी त्यांच्या भागात म्हणजे दक्षिण अमेरिकेमध्ये पाऊस झालेला असं दिसून आला। आणि काही भाग 1617व्या शतकामध्ये कधी कधी काय झालं, ते समुद्राचं पाणी थंड थंड होत गेलं आणि त्या मच्छीमाराच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्या तज्ज्ञाला सांगितलं आणि त्या काळी त्यांना त्या भागामध्ये पाऊस जास्त झाला असं त्यांना गोष्टी आला। मग त्यावेळेस ते त्याच्याहून हे तापमानाचे हे केलं। पण तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो, एल निनोबद्दल सांगतो ला निना, म्हणजे पण हे दोन शब्द लोक एकच वापरतात। तर एल निनोबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो, दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देशाच्या समुद्राचं काय होतं, तापमान अर्ध्या अंशानं वाढल्याच्या नंतर सौम्य एल निनो निर्माण झालं जाहीर केलं जातं आणि त्याच्यानंतर त्या समुद्राचं तापमान 1.5 किंवा 2 अंशानं वाढलं तर अतितीव्र एल निनो निर्माण झालं जाहीर केलं जातं आणि जगामध्ये दुष्काळ पडणं असं म्हणतात। आणि त्याच्यानंतर आता ला निनाबद्दल सांगतात। ला निना नेमकं काय, ला निनाचं मराठीतून नाव होतं सुकन्या। तर ज्यावेळेस ला निना दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे आणि पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला त्या समुद्राचं पाणी म्हणजे तिथलं तापमान काय होतं, कमी होत जातं, म्हणजे ते समुद्र थंड थंड होत जातो। मग त्यावेळेस ला निना उद्भवला जाहीर केलं जातं आणि पाऊस पडणार असं म्हटलं जातं। तर हे झालं एल निनो आणि ला निनाबद्दल। एल निनो आणि ला निना ह्या दोन ज्या प्रक्रिया आहेत दरवर्षी नाही तर साधारणपणे 2-4 वर्षाला आलटून पालटून उद्भवतात। अनेक वर्षी प्रशांत महासागराचं तापमान सरासरीच एवढं राहतं, मग एल निनो नसतं आणि ला निना नसतं। ह्या उलट नैऋत्य मान्सून हा भारतावर येणार येतो म्हणून
हे लक्षात घ्यायचं. पण याचा एल निनो आणि ला निना याचा सरळ संबंध लावता येत नाही. पण एल निनो असो या नसो मान्सून भारतावर येणार तर येणार हे ठरलेलंच आहे. पण भारतीय मान्सूनच्या प्रक्रियेत म्हणजे उत्तर गोलार्ध संपूर्ण युरेशिया देश युरेशिया खंड आणि दक्षिण गोलार्धात हिंद महासागर ह्यांचा सहभाग असतो. म्हणून हा विस्तीर्ण प्रदेशातलं वातावरण आणि जे समुद्रात जे घडतं ते तापमान यावर भारताच्या मान्सून अवलंबून असतं. म्हणजे त्याच्यानंतर तिबेटचे जे पठार आहेत तिथले तापमानामध्ये काय चढ उतार होतात त्याच्यावर देखील भारताच्या मान्सूनवर फरक पडतो. त्याच्यानंतर हिंद महासागरातलं तापमान काही भागामध्ये तापमान वाढलेलं असतं, काही भागामध्ये कमी असतं. त्याचा आपल्या भारताच्या मान्सूनवर फरक पडतो. तिबेटच्या उंच पठारावरील तापमानाचा भारताच्या मान्सूनवर फरक पडतो. त्याच्यानंतर हिमालयामध्ये जे हिवाळ्यामध्ये तापमान असतं त्याचा देखील भारताच्या मान्सूनवर फरक पडतो. त्याच्यानंतर समुद्रामध्ये म्हणजे मे महिन्या अगोदर ज्या हालचाली होतात म्हणजे तिथलं तापमानाचा चढ उतारून भारताच्या मान्सूनवर फरक पडतो. पण हल्लीच्या काळात काय झालं की पावसाचा नवीन वर्षाचा अंदाज द्यायचा झालं तर सगळे तज्ज्ञ लोक फक्त ते एल निनोलाच घालतात. पण माझ्या मते ते एल निनो एका घटकावर अवलंबून राहणे हे अंदाज सरासरी चुकीचे ठरत आहेत. म्हणून हे तुम्हाला एक माहीत म्हणून सांगतो. काय झालं म्हणजे अभ्यास करत असताना 2016ला म्हणजे काय झालं थंडी कशी वाहत होती, वारे कसे होते त्याच्यावरून मान्सून पुढच्या वर्षी कसं येणार त्याच्या ठरवता येतं. 2016ला सांगू इच्छितो अफगाणिस्तानहून हिवाळ्यामध्ये काय झालं नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये काय झालं अफगाणिस्तान कराची आणि थंडी काय होती ती थंडी मध्य प्रदेश उत्तर प्रदेश अशी गेली होती. तर त्यावेळेस देखील पाऊस कमी झाला. 16, 17, 18, 19 दरम्यान तसं झालं. पण 20च्या नंतर काय झालं 19-20ला काय झालं थंडी अफगाणिस्तानहून गुजरातहून काय झालं की जळगाव खानदेश त्याच्यानंतर विदर्भातून अशी थंडीची लाट गेल्यामुळं 2000 ह्या 3-4 वर्षामध्ये पाऊस जास्त झाला. आणि 2022मध्ये देखील असं झालं. 2022ला काय झालं ही जी थंडी होती अफगाणिस्तान कराची गुजरात मध्य प्रदेश आणि इकडे ग्वालेर अशी थंडी गेल्यानंतर 2023ला थोडंफार कमी झाला. पण यावर्षी मात्र परत काय झालं थंडी म्हणजे की अफगाणिस्तान गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये देखील आता म्हणजे जळगाव धुळे निपाड ह्या भागातून चांगली आहे. पण पुढच्या वर्षी देखील पाऊस चांगला होण्याचे संकेत दिसून येत आहे. म्हणजे पुढच्या वर्षी मान्सूनचा अंदाज जर बांधायचा असला तर फक्त एल निनो हा घटक एकच घटका अवलंबून आता माझं सगळ्यांना म्हणणं आहे. एल निनोचं तसं नसतंय. तुम्हाला एक माहिती असं सांगतो जी अचानक जी गारपीट व्हायली अवकाळी पाऊस व्हायला आहे अचानक गारपीट अवकाळी पाऊस हिवाळ्यात पाऊस उन्हाळ्यात पाऊस पावसाळ्यात अतिवृष्टी ढगफुटी हे जे घडतंय याला फक्त तुम्हाला सांगतो एल निनो कारणीभूत नाही तर त्याचं कारण आहे पृथ्वीचं वाढतं तापमान. आणि हे तापमान वाढत असल्यामुळे भविष्यामध्ये प्रत्येक महिन्यातून एकदा पाऊस येणार आहे. म्हणून त्याच्यासाठी हे भविष्यामध्ये हे तापमान कमी करावं लागणार आहे. आणि मग तापमान कमी करायचं असेल तर भविष्यामध्ये झाडं लावावं लागतील. झाडं लावा आणि पृथ्वीचं तापमान कमी करा. परत एक सांगतो मग तुम्ही प्रश्न विचारता झाडं नसली तरी पाऊस पडतो का. तुम्हाला एक सांगू इच्छितो झाडं नसले तरी पाऊस पडतो पण पाऊस असा पडतो जगातून पाणी ओतल्यासारखा. जितकी झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो. तुम्ही बघा पुणे महाबळेश्वरकडं तिकडं खूप झाडं येतं पाऊस रिमझिम पडतो. आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये आपल्या भागामध्ये काही नांदेड इकडल्या भागामध्ये झाडं नसल्यामुळं पाऊस अतिमुसळधार व्हायला अतिवृष्टी होती. म्हणून भविष्यामध्ये झाडं लावावं लागते आणि या पृथ्वीचं तापमान कमी करावं लागेल. जोपर्यंत तापमान कमी होणार नाही तोपर्यंत ह्या नैसर्गिक आपत्तीला सगळ्याला तोंड द्यावं लागेल. उन्हाळ्यात पाऊस हिवाळ्यात पाऊस पावसाळ्यात अति पाऊस त्याच्यानंतर महिन्यातून प्रत्येक महिन्याला समजा पावसाळा म्हणजे एकमेव असं भारतच असा आहे असा देश आहे की भारतामध्ये 3 ऋतू आहेत. कारण की काय झालं आपली पृथ्वी जी आहे ती म्हणजे अशी झुकलेली आहे त्याच्यामुळे आपल्याकडे 3 ऋतू आहेत. असं दुसरीकडे 3 ऋतू नाहीत. पण हे जर समतोल टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला भविष्यामध्ये झाडं लावा लागेल. पर्यावरणाची काळजी घ्यावं झाडं लावा आणि पृथ्वीचे तापमान कमी. परत एकदा आणखीन माहिती दिली जाईल. धन्यवाद.